हॅलो हाय नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो. मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या मुलाखती नेहमीच घेत असतो. आपला आजचा सेगमेंट हा थोडासा वेगळा असणार आहे, कारण आपण आज की नारी या सेगमेंटमध्ये सुद्धा विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांना भेटत असतो. त्यांच्याकडून त्यांच्या आयुष्याचा अनुभव जो आहे तो जाणून घेत असतो आणि त्यांना आलेल्या अनुभवातून आपणही बरेच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज माझ्यासोबत इथे जोडल्या गेलेल्या आहे सुजाता याडी मॅडम. खरं तर फार पूर्वी मुलींनी शिक्षण घेणं हेच खूप हा एक मोठा टास्क होता आणि त्या वेळेला सुद्धा सगळ्या कठीण प्रसंगावर मात करत ज्यांनी शिक्षण घेतलं आणि त्या सध्या फिजिओथेरपिस्ट आहे बाय प्रोफेशनने आणि त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन 2nd रँकने मुंबई युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांचे मास्टर्सही पूर्ण केलेलं आहे फिजिओथेरपीमध्ये आणि त्या मुंबई युनिव्हर्सिटीमधून पहिल्या आलेल्या होत्या. त्याचबरोबर 1970 ते 2001 पर्यंत त्या नायर हॉस्पिटलमध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर 2001 मध्ये त्या डीन म्हणून जॉईन झाल्या DY पाटील कॉलेजमध्ये फिजिओथेरपी या सेशनसाठी. त्याचबरोबर आता सध्या त्या 2013 मध्ये त्यानंतर ॲडवायझर म्हणून त्यांनी तिकडे जॉईन केलं आणि आत्तापर्यंत त्यांनी 500 पेक्षा जास्त रिसर्च विषयांवरती रिसर्च केलेला आहे. 500 रिसर्च पेपर आहेत. त्या स्वतःही घडल्या आणि आता त्या अनेक विद्यार्थ्यांनाही घडवत आहेत. म्हणजे मला सांगायला अतिशय आनंद होतोय की असं म्हणतात की तुमच्याकडे जे असलेलं ते तुम्ही जेव्हा इतरांपर्यंत देत जाता तेव्हा ते तुमच्याकडचं अजून वाढत जातं. आणि याच वाक्याला अनुसरून मॅडम आता अनेक जे डिग्री घेणार आहेत, डिग्रीचे स्टुडंट्स असतील, मास्टर्स करणारे स्टुडंट्स असतील किंवा जे डॉक्टरेट पदवी घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना सध्या मॅडम शिक्षण देत आहेत. आणि मॅडमचा जो एकंदरीत प्रवास आहे तो आपण आजच्या मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहे. तर सुजाता मॅम, तुमचं मनापासून स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. नमस्कार आणि धन्यवाद. खरं तर सुजाता मॅडम सोबत गप्पा मारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे आणि या मुलाखतीमध्ये या गप्पांमध्ये बऱ्याच गोष्टींचा उलगडाही आज इथे होणार आहे. तर मॅम सुरुवात करूयात आणि अर्थात सुरुवात मला म्हणजे आज तुम्हाला खूप वर्ष मी थोडीशी पाठी घेऊन जाणार आहे. कशी झाली सुरुवात या अभ्यासाची आणि या जर्नीची आणि तुमचं बालपण काय आठवतंय आता त्या सगळ्या गोष्टी? आता तुम्ही मला डायरेक्ट 55 वर्ष मागे घेऊन गेलात. मी तुम्हाला प्रथम फिजिओथेरपी हा कोर्स कसा निवडला त्याचा किस्सा सांगते. नक्की. ज्यावेळी मी शिकत होते त्यावेळी SSC म्हणजे 11वी होतं, 10वी नव्हे. आणि त्यानंतर फर्स्ट इयर आणि इंटर सायन्स असायचं आणि इंटर सायन्सचे जे मार्क्स मिळायचे आम्हाला त्याच्यावरती आमची पुढची ॲडमिशन अवलंबून असायची. बरोबर. अर्थात त्यावेळी नीट वगैरे अशा काही परीक्षा नव्हत्या, फक्त इंटर सायन्सचे मार्क्स बघितले जायचे. आणि मला बऱ्यापैकी चांगले मार्क होते आणि मला एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये सहज ॲडमिशन मिळू शकत होती. परंतु प्रॉब्लेम असं झाला की माझी मोठी बहीण जी त्यावेळी मेडिकलचं शिक्षण घेत होती, तिचा अभ्यास, तिची मेहनत बघून माझ्या वडिलांना वाटलं की मला हे काही झेपणार नाही, कारण मी फारशी अभ्यासू नव्हते. त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे तुला झेपणारी गोष्ट नव्हे, तू मेडिकलचा नाद सोडून दे. मग मी त्यांना विचारलं मी डेंटलला जाऊ का, डेंटल कॉलेजला? तर ते म्हणाले डेंटलला नको, तिकडे सगळे बॅड ब्रेथचे पेशंट असतात, तुला ते आवडणार नाही. बरं म्हटलं. त्यामुळे मी काही फोकस नव्हते, आजच्या मुलांसारखी काही ॲम्बिशन नव्हती. आई वडिलांनी सांगितलेलं करायचं एवढंच आम्हाला माहीत होतं. त्याचवेळी माझ्या आईला गुडघेदुखीमुळे ती KEMच्या फिजिओथेरपी डिपार्टमेंटमध्ये ट्रीटमेंट घ्यायला जात होती. त्यावेळी तिने तिकडे आजूबाजूला छान त्या मुलींचा वावर पाहिला, त्यांच्या गुजगोष्टी पाहिल्या आणि तिला वाटलं ही जागा माझ्या मुलीसाठी योग्य आहे. आणि ह्या निकषावर मी फिजिओथेरपीला ॲडमिशन घेतली, अजिबात जाणून न घेता की फिजिओथेरपी म्हणजे ॲक्च्युली काय असतं. हो, म्हणजे मला असं वाटतं तुमच्या आईची गुडघेदुखी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन आली आज. कारण पण मला असं तुमच्या आईचं कौतुक करावं असं वाटतं की माणसाची बुद्धी ही किती चौकस असावी किंवा आपण एखादी गोष्ट जर आजूबाजूला आपल्या काय घडतंय त्याच्यातून जे विचार करून त्यांनी तुम्हाला, मला असं वाटतं हे सजेशन दिलं इतकं चांगलं, छान झालं, त्याने माझं कल्याण झालं. नक्कीच.
पण मग याच फिजिओथेरपिस्टला म्हणजे तुम्ही जसं ऍडमिशन घेतलं, मग तुम्हाला जसं तुम्ही आत्ताच म्हणालात की तुम्हाला याविषयी काहीच कल्पना नव्हती किंवा काय, मग तुम्हाला असं झालं नाही का की मला तर याबद्दल काही आयडियाच नाहीये, काही विषय नाहीये, माझा कसं करायचं? त्यावेळी आमचा इंटरव्ह्यू घेत असत हा. आणि तो इंटरव्ह्यू केईएमचे डीन घेत असत. तर केईएमचे डीन डॉक्टर जोगळेकर म्हणून होते. त्यांनी मला विचारलं तुला फिजिओथेरपीमध्ये काय ऍडमिशन घ्यावीशी वाटली. त्यावेळी मी म्हटलं सहज, मला काही असं पर्टिक्युलर कारण नाही. ते म्हणाले तुला फिजिओथेरपी म्हणजे काय ते तरी माहीत आहे का. आणि तुम्हाला सांगते ते इतके चांगले होते की त्यांनी मला त्या बैठकीत इंटरव्ह्यूला माझ्या एका स्टुडंटला फिजिओथेरपी काय हे 7-8 वाक्यात छान समजावून सांगितलं. क्या बात आहे. आणि त्यावर्षी एक चांगली गोष्ट घडली म्हणजे इतके वर्ष फिजिओथेरपी हा डिप्लोमा कोर्स होता. त्या वर्षीपासून म्हणजे मी ऍडमिशन घेतली त्या वर्षीपासून तो डिग्री कोर्स झाला. क्या बात आहे. तर याच बरोबर आपण मॅडम कडून अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आपल्या आज की नारी या विशेष सत्रामध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुजाता यार्डी मॅडम. त्यांच्यासोबतची मुलाखत आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुजाता यार्डी मॅडम. त्यांच्या फिजिओथेरपिस्टच्या प्रवासाबद्दल आणि अजून त्याच्यानंतरचा जो त्यांचा प्रवास होता तो आपण जाणून घेत आहोत. खरं तर आत्ता नुकतंच मॅडम तुम्ही सांगितलं की कशी तुमची जर्नी सुरू झाली आणि कशा तुम्ही तिकडे इंटरव्ह्यूला गेलात आणि तिकडे प्रश्न विचारले. पण असं एक असतं, आपण ज्या वेळेला शिक्षण घेत असतो त्यावेळेला तिथले गुरुजी, तिथले शिक्षक, तिथल्या मॅडम ज्यांचं आपल्याला एक विशेष सहकार्य लागतं आणि मग आपल्याला ते कुठेतरी दिशा देणारे आपले गुरु ठरतात. असं तुमच्या आयुष्यात कोणी तुमच्या अशा शिक्षिका होत्या का की ज्यांनी तुम्हाला खूप हे केलं? आमच्या फिजिओथेरपी कॉलेजमध्ये बहुतांश टीचर्स ह्या पारसी होत्या. आणि या टीचर्सचा असा कटाक्ष होता की आम्ही विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी इंग्रजीतच बोलायला पाहिजे. आता मी इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मुलींची शाळा म्हणजे किंग जॉर्ज ज्याला म्हणतात तिकडे मराठी माध्यमात शिकलेली. नंतर कॉलेज होतं रुईया. दोन्ही ठिकाणी पूर्ण मराठीचं वर्चस्व होतं. रुईया कॉलेज जरी कॉलेज असलं तरी आमचे प्रोफेसर सुद्धा क्लासच्या बाहेर आमच्याशी मराठीतच बोलायचे. त्यामुळे इंग्रजी बोलणं हा फार मोठा प्रॉब्लेम होता आमच्यासाठी. त्यांच्याशी बोलायचं ते इंग्रजीतच बोलायला पाहिजे. म्हणजे आम्हाला जे बोलायचं ते वाक्य आधी मनातल्या मनात कन्स्ट्रक्ट करून घ्यायला लागायचं आणि मग ते कसं बसं अडखळत त्यांच्यासमोर बोलायचं, अशी आमची परिस्थिती होती. परंतु काय झालं, त्यांनी तो एक दंडकच ठेवला होता की इंग्रजीतच बोलायचं. त्यामुळे हळूहळू सवय होत गेली आणि आज जे काही मी बऱ्यापैकी इंग्रजी बोलू शकते त्याचं पूर्ण श्रेय त्या टीचर्स नाही. त्यांनी फिजिओथेरपीचे विषय आमच्याकडून छान करून घेतले, त्याबद्दल वादच नाही. परंतु आमचं इंग्लिशही त्यांनी खूप छान सुधारून घेतलं आणि त्याबद्दल मी कायम त्यांची ऋणी राहील. नक्कीच. मॅडम, तुम्ही बरेच वर्ष झालं प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे आणि नंतर डीन म्हणून काम केलेलं आहे. तर हा जो तुमचा अनुभव होता तो कसा होता तुमचा? हे बघा, मला ना शिकवण्याची प्रचंड आवड आहे. विषय सोपा करून समजवायला मला फार आवडतं. पण फिजिओथेरपीसारख्या प्रोफेशनल कोर्समध्ये थिअरी इतकंच किंबहुना त्याहून जास्त प्रॅक्टिकलचं महत्त्व असतं. विद्यार्थ्यांना विविध उपचार तंत्र, व्यायामाचे विविध प्रकार शिकवण्याकरता मॉड्यूल म्हणून सुरुवातीला दुसऱ्या विद्यार्थ्यालाच आम्हाला उभं करावं लागतं. एकदा या उपचारात विद्यार्थ्याने प्रावीण्य प्राप्त केलं की मग पेशंटवर ही उपाययोजना आम्हाला लागू करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांची तयारी ही अगदी जबाबदारीने करून घ्यावी लागते. विद्यार्थ्याला थिअरीचं उत्तम आकलन आणि प्रॅक्टिकलमध्ये त्या शिक्षणाचा प्रत्यक्ष वापर उत्तमरित्या करता यायला पाहिजे आणि या दोन्ही गोष्टी नीट जमल्याच पाहिजेत. त्यामुळे प्रोफेसरची जबाबदारी फार मोठी असते. बरोबर. म्हणूनच प्रोफेसरला स्वतःलाही नवीन नवीन तंत्र, वेगवेगळे कोर्सेस, जर्नल्स वाचणं, देशांतर्गत आणि परदेशात कॉन्फरन्सेस अटेंड करणं, ह्या सर्व गोष्टी कराव्याच लागतात.
म्हणजे थोडक्यात काय, मी जरी प्रोफेसर झाले तरी माझी विद्यार्थी दशा काही संपली नाही. म्हणजे एकंदरीत हेच की आणि आपण नेहमी अप टू डेट स्वतःला राहायलाच ठेवणं पाहिजे. गरजेचं आहे. या. आत्ताची म्हणजे तुम्ही जरी फार अगोदर जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही 55 वर्ष मागे हो, गेलात, बरोबर? हो. तर तेव्हाची जी एक पद्धत होती, शिक्षण पद्धती थोडीशी वेगळी, खूप आत्ताची फरक आहे. हो. आणि त्या स्टुडंट सोबत ते कुठेतरी मॅच करता आल्या पाहिजेत गोष्टी. तर हा म्हणजे एक नोकरी करता करता मी खूप शिकत पण होता. गेले. Yes. नवीन नवीन तंत्र आता आली आहे, ती आम्ही आता बरोबर. शिकलो असं झालंय. बरोबर. नंतर मी 2001 पासून मी डीन डी.वाय. हा. पाटील कॉलेज ऑफ Yes. फिजिओथेरपीमध्ये डीन होते. तर डीनची भूमिका ही कुटुंब प्रमुखाप्रमाणे Yes. असते. म्हणजे आपल्याबरोबर काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला आपलंसं करणं, बरोबर. त्यांच्या बरोबरीने स्वतःही काम करणं, त्यांना आणि विद्यार्थ्यांनाही आपल्याकडे संकोच न बाळगता मन मोकळं करता येणं, त्यांच्या वाटाला आलेली कोणतीही अडचण किंवा दहशत किंवा भीती त्यांना आपल्याबरोबर शेअर करता यायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी होणं ही डीन म्हणून मोठी माझी जबाबदारी होती. तसंच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धा, म्हणजे चित्रकला, रांगोळी, निबंधलेखन. रंगकाम, निबंधलेखन, फॅशन शो, खूप वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही आयोजित करत असू, नाट्यवाचन वा. वगैरे वगैरे. तसंच आमच्या कॉलेजमध्ये मोठं मैदान उपलब्ध असल्यामुळे आम्ही भरपूर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करायचो मुलांच्यासाठी. वेगवेगळ्या स्पोर्ट्स इव्हेंट्स आम्ही आयोजित करत होतो. कल्चरल प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी सगळ्या मुलांना मी मोटिवेट करायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या कल्चरल प्रोग्राममध्ये मी स्वतः आणि माझा शिक्षक वर्गही सहभाग घेत Participate असे. करायचे. त्यामुळे मुलांना ते फार आवडायचं की आपली डीन सुद्धा आपल्या बरोबरीने Involve होत आहे. इन्व्हॉल्व्ह झालेली आहे. आणि ह्या सगळ्यामुळे ना एक प्रकारचा बॉन्ड तयार होतो विद्यार्थ्यांच्यात आणि आपल्यामध्ये. बरोबर. आणि तो मी भरभरून त्याचा अनुभव घेतलाय. माझा शिक्षक वर्ग ह्यांच्याबरोबरचं माझं नातं, तसंच माझ्या विद्यार्थ्यांबरोबरचं माझं नातं हे फार छान छान बहरत गेलं. आणि मी पूर्णपणे सॅटिस्फाईड आहे त्या नात्याबद्दल. क्या बात आहे. या. म्हणजे एकंदरीत काय की असं म्हणतात की जरी तुम्ही कुटुंब प्रमुख असलात तरी ती कायम अशी कठोर भूमिका न नाही, तसा दाखवता माझा दरारा of होता, course. नाही तो असं असणं नाही, गरजेचंच पण आहे. प्रेमही होतं. पण प्रेमही होतं. म्हणजे तेच की आपण म्हणू शकतो की नारळासारखं एक तुमचं तिथे तुम्हाला राहावं लागलं असेल, हो. की वरून तुम्हाला थोडंसं कडकही व्हावं लागत हो. असेल. वेळेप्रसंगी तुम्हाला काही डिसिजन्स घेताना किंवा काही अगदी. महत्वाचे निर्णय घेतानाही तुम्हाला थोडंसं कडक कठोर राहावं व्हावं लागत लागतं. असेल. परंतु आणि- त्या मुलांनाही माहिती होतं की हा. ह्या कडक स्वभावाच्या मागे एक प्रेमळ प्रेमळ व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व दडलेलं आहे. आहे. त्यामुळे एवढे ते मला घाबरत नसत. मॅडम, अजून एक महत्वाचा प्रश्न की जसं मी तुमच्याबद्दल थोडासा अभ्यास केला तर एक गोष्ट मला जाणवली की तुम्ही आतापर्यंत 500 पेपर्स आहेत रिसर्चचे. आणि तुम्ही मघाशीच आता मुलाखतीमध्ये बोललात की तुम्ही जरी एखादी गोष्ट म्हणजे तुम्ही ॲज अ प्रोफेसर म्हणून जरी शिकत असलात किंवा ॲज अ डीन म्हणून काम करत असलात तरी साईड बाय साईड तुमच्या बऱ्याच गोष्टी शिकण्याच्या चालू होत्या. आणि या सगळ्यातून, कारण आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे एक प्रोफेसर आणि डीन म्हणून आपल्यावरती किती मोठी जबाबदारी असते, हे सगळं मॅनेज करत जी तुमची एक वृत्ती आहे कामामध्ये झोकून देण्याची, कसं सगळं हे मॅनेज केलं आणि काय सांगतात? रिसर्च बद्दल बोलत आहात ना? Yes. तर रिसर्च हा कुठच्याही हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षणाचा आत्मा आहे. बरोबर. असं नक्कीच. कारण जर रिसर्च करून नवनवीन शोध आणि काय असतं माहितीये, नवनवीन गोष्टींचा शोध घेणं, त्यांना त्यांच्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या करणं बरोबर. आणि त्या चाचण्यांमधून तावून सुलाखून जेव्हा तो शोध बाहेर येतो तेव्हाच त्याला स्वीकृत करणं हे फार महत्त्वाचं आहे सायन्स शास्त्रीय दृष्ट्या. त्यामुळे कोणताही रिसर्च पेपर किंवा प्रबंध करताना त्या विषयाचं सखोल ज्ञान हवंच. ज्या चाचण्या कराव्या लागतील त्यांची संपूर्ण माहिती पण तुम्हाला हवीच. आणि जगातील त्या विषयातील इतर अभ्यासकांनी त्यावर काय काय काम केलंय त्याचीही माहिती तुम्हाला असायला पाहिजे. त्यावरती त्यांचं मत, त्यांचा अभिप्राय काय काय आहे तेही तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेणं जरुरीचं आहे. तसंच आपल्याबरोबर रिसर्चवर काम करणाऱ्या आपल्या सहयोगी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यावरही
लक्ष ठेवलं पाहिजे, अगदी दक्ष राहून लक्ष ठेवलं पाहिजे की ते व्यवस्थित जबाबदारीने काम करतायत की नाही. बरोबर. ह्या बाबतीत मी फार नशीबवान होते, कारण माझा शिक्षक वर्ग इतका चांगला होता की त्यांनी माझ्यापेक्षा जास्ती त्यांनी रिसर्चमध्ये काम करून त्यांची गाईड म्हणून माझं नाव त्या शोधनिबंधात जास्ती आले असं मी बरोबर. म्हणू शकते. नक्कीच मॅडम, म्हणजे आता तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने रिसर्च तुम्ही करत गेलात आणि मला असं वाटतं ही गोष्ट जे नवीन होऊ घातलेले प्रोफेसर आहेत, शिक्षक म्हणूयात आपण, जे नवीन होऊ घातलेले शिक्षक आहेत, ज्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे किंवा एकंदरीतच शिक्षक असू देत किंवा मुलाखतकार असू देत, कोणतीही गोष्ट बोलण्यापूर्वी किंवा एखाद्याला सांगण्यापूर्वी आपल्याला त्या गोष्टीचं किती नॉलेज आहे, आपल्याला त्या गोष्टीबद्दल किती माहिती आहे आणि त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करणं ते जरुरीचंच आहे. अगदीच. त्यानंतर मॅम मी PhD कडे येणार आहे. खरं तर मगाशी मी म्हणाले की मला येतंय म्हणून मी तेवढ्यापुरतं नाही थांबणार, तर माझ्याकडचं जे आहे ते मला लोकांना द्यायचंय, अगदी. ते मला वाटायचंय. आणि असं म्हणतात की ज्ञान हे दुसऱ्याला दिल्याने वाढत जातं स्वतःचं. तर तुम्ही आज अनेक विद्यार्थी घडवत आहात, विविध विद्यार्थी तुमच्याकडे येत असतील आणि मुळात हे विद्यार्थी जे आहेत बऱ्याच वेगवेगळ्या अनुभवातून आलेले विद्यार्थी असतील, तर त्यांना शिकवतानाचा तुमचा अनुभव कसा आहे? जेव्हा विद्यार्थी PhD साठी येतो तेव्हा सर्वात प्रथम मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या विषयावर तुम्ही रिसर्च करत असाल त्याचं सखोल ज्ञान असलंच बरोबर. पाहिजे. सुपरफिशियल ज्ञान, मेहनतीचा अभाव, नेम ड्रॉपिंग ह्या काही गोष्टी असतात. त्यामुळे कधी ना कधी तुमच्या उणीवा, तुमच्या चुका ह्या बाहेर लक्षात येतातच. येणारच. झोकून काम करणं, चाचण्या प्रामाणिकपणे, चाचण्या म्हणजे टेस्ट प्रामाणिकपणे करणं, येणारे रिझल्ट्स तुमच्या अपेक्षेप्रमाणे जरी नसतील तरी ते निर्भीडपणे सर्वांसमोर आणणं हे PhD स्कॉलरचं कर्तव्य असतं. बरोबर. आणि हे सर्व करताना रिसर्चसाठी ज्या पेशंट्सना आपण मदतीला घेतो किंवा त्यांचा सहभाग असतो त्या पेशंटना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असुविधा होणार नाही ह्याची पण खबरदारी घेणं तितकंच गरजेचं आहे. तर हे सगळं महत्वाचं आहे. PhDचे जे सगळे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी या सगळ्या मला असं वाटतं महत्वाच्या गोष्टी आहेत की तुम्ही कशा पद्धतीने तुमचा PhDचा अभ्यास करायला हवा आणि कशा पद्धतीने तो पुढे चालू ठेवायचा आहे, या सगळ्यात मला असं वाटतं महत्वाच्या गोष्टी आहेत. यानंतर मॅम खरं तर सेवानिवृत्तीविषयी मला जाणून घ्यायचं आहे, त्याविषयी मला तुम्हाला बोलते करायचं आहे, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कारण आपण आज आचार्य 90 FM वरती एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलत आहोत, अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधत आहोत ज्यांनी आतापर्यंत एक शिक्षिका म्हणून किंवा असं म्हणूयात की आत्ता शिक्षिकेनंतर सेवानिवृत्तीनंतरचा जो त्यांचा प्रवास आहे एक समाजसेविकेचा म्हणून तो त्यांचा आपण जाणून घेत आहोत. आणि सुचेता मॅडम सोबतची ही जी मुलाखत आहे ही अशीच सुरू राहणार आहे, पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मी RJ कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण सुजाता यार्डी यांच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. आणि ब्रेकपूर्वीच त्यांनी सांगितलं की PhD जर एखादा विद्यार्थी करत असेल, एखाद्याला जर PhD कम्प्लीट करायची असेल तर त्याने कशा पद्धतीने त्याचं काम केलं पाहिजे, त्याची एक अभ्यासाची जी काही एक टेक्निक आहे ती कशी असावी याविषयी आपण बोललो. मॅडमचा जो प्रोफेसर पासून डीन पर्यंतचा जो काही प्रवास होता तोही मॅडमकडून जाणून घेतला. आता मी पुढे वळणारे सेवानिवृत्तीकडे मी आलेली आहे. अर्थात सध्या तरी मॅडम सेवानिवृत्तीचा तो क्षण असेल त्यावेळेला खरं तर खूप भारावून आलं असेल की बापरे, आत्तापर्यंत मी दररोज येते कॉलेजला, एक प्रोफेसर म्हणून, एक डीन म्हणून, नंतर मी सगळं कुटुंब प्रमुख म्हणून सगळं पाहिलं आणि अचानक आता ते सगळं आयुष्यातलं थांबेल. तर तो मुवमेंट मला तुमच्याकडून ऐकायचा आहे की तो मुवमेंट कसा होता आणि सेवानिवृत्तीनंतर सुद्धा तुम्ही शांत राहिलेला नाही आहात, तुम्ही समाजकार्य सुरू केलेलं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
2013 मी निवृत्त झाले आणि ॲक्च्युली त्यावेळेस मला खरोखर तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे असं वाटत होतं की अरे आता मी काय करणार, एवढे दिवस मी एवढं बिझी आयुष्य घालवलं विद्यार्थ्यांच्या अवतीभोवती आणि शिक्षकांच्या अवतीभोवती, त्यामुळे आता मला हे सगळं चुकणार आहे, मुकणं, या सर्व अनुभवानं मी मुकणार आहे, तर माझं कसं होईल. परंतु कधीतरी याबद्दल मी आधीपासून थोडा विचार करत असल्यामुळे मी तेव्हाच ठरवलं होतं की सेवानिवृत्ती झाल्यानंतर शांत घरी बसायचं नाही, काही ना काही समाजसेवा ही करायलाच पाहिजे. आणि त्यासाठी माझी एक मैत्रीण मला अनायासे सेवानिवृत्तीनंतर भेटली आणि ती मला म्हणाली की तुला जर समाजसेवा करायची असेल तर मी तुला एका NGOकडे नेते जिकडे उत्तम काम चालतं आणि तुला ते फार आवडेल. त्याप्रमाणे तिने मला पूर्व माटुंग्याला, म्हणजे मी राहते बँड्राला, खरं माझ्या घरापासून ते लांब आहे, परंतु तिने एवढं त्या संस्थेचं कौतुक केलं होतं की मला वाटलं की खरोखरच मी तिकडे जावं. तर माटुंगा पूर्वला आपल्या शंकर मठम रोड आहे, तिकडे सेवा भारती नावाची एक संस्था आहे आणि तिकडे तो पण मी त्याबद्दल ऐकलंही नव्हतं खरं सांगते. पण तिकडे ज्या दिवशी मी पहिल्या दिवशीच गेले तेव्हा ते तिकडचं वातावरण मला इतकं आवडलं की मी म्हटलं हीच आता माझे पुढचं कर्मभूमी, इथेच मी काम करणार ह्याच्या पुढे. आणि आता त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगते की अखिल भारतीय महिला परिषद नावाचं एक मोठं ऑर्गनायझेशन आहे आणि ज्याच्या शाखा पूर्ण भारतभर आहेत. बरोबर. आपली जी मुंबई शाखा आहे त्या मुंबई शाखेच्या खाली अजून 14 ब्रांचेस आहेत, म्हणजे आणि त्यातली एक ही दादर माटुंगा शाखा खूप मोठा आहे. आणि ही जी एक दादर माटुंगा शाखा जी सेवा भारतीमध्ये कार्यरत आहे. तर तिकडे मी आता सध्या सेक्रेटरी म्हणून काम करते आणि मुंबई ब्रांचेस सुद्धा मी सेक्रेटरी आहे. तर ह्या दोन्ही ठिकाणी काम करते आणि ही कामं काय काय ती मी आता तुम्हाला सांगते. आता दादर माटुंगा शाखेने 87व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे, म्हणजे ती किती जुनी आहे बघा. तळागाळातल्या स्त्रियांना त्यांच्या पायावर उभं करणं, त्यासाठी लागणारं स्किल प्राप्त करण्यासाठी त्यांच्यासाठी शिवणकला, क्राफ्ट, स्वयंपाक, कम्प्युटर इत्यादींचं शिक्षण उपलब्ध करून देणं, स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं, त्यासाठी विविध विषयावरील तज्ज्ञांची भाषणं आयोजित करणं, आरोग्यविषयक, घरगुती हिंसाचार, मृत्यूपत्र, सायबर क्राईम याविषयी माहिती देण्यासाठी वर्कशॉप घेणं, त्यांच्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करणं, या सर्व गोष्टी दादर माटुंगा शाखेच्या सर्व सभासद भगिनी मोठ्या तळमळीने करत असतात. दर 2 महिन्यांनी महिला सभासदांची वैद्यकीय तपासणी होते. घरकाम करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांसाठी बालवाडी चालवली जाते. तिथे मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमच्या कार्यक्षम शिक्षिका दक्ष असतात. संस्थेमध्ये गरजू स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून उद्योग मंदिर चालवले जाते. बालवाडीतील मुलांसाठी रोज पौष्टिक अन्न तयार केले जातं, तसंच विविध फराळांची विक्रीही होते. समाजाला चांगल्या गोष्टींसाठी, उदाहरणार्थ पाणी वाचवणे वगैरे प्रबोधन करण्यासाठी महिला सभासद उत्साहाने पथनाट्यही करतात. ग्रामीण भागांना भेटी देऊन तेथील तळागाळातील स्त्रियांसाठी धान्य, कपडे, पादत्राणं, औषधं, तसंच मुलांसाठी वह्या, पुस्तकं, कपडे, बूट, खेळ इत्यादी साहित्यही आम्ही सातत्याने पुरवत असतो. मुंबई शाखा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे संस्थेचा कारभार हा अत्यंत शिस्तीने, प्रामाणिकपणे आणि ट्रान्सपरन्सीने चालतो. तर मुंबई शाखा जिथेही मी सेक्रेटरी आहे तिच्या अंतर्गत असलेल्या शाखांच्या कामाची पाहणी करण्याचं काम मुंबई शाखेचं आहे आणि उत्तम काम करणाऱ्या शाखांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रकही दिलं जातं. आणि मला अभिमान आहे की गेल्या 3 वर्षात दादर माटुंगा शाखेला सातत्याने उत्तम कामाबद्दल ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक मिळालेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे नक्कीच ही तुम्ही गोष्ट जी आहे, मी मगाशी म्हणाले की ज्यांना सतत धडपडत राहायची सवय असते ना, की मी शांत बसणार नाही, घरी बसवतच नाही, इन शॉर्ट जर सोप्या भाषेत म्हणायचं गेलं तर मला घरी बसवत नाही. मला माझ्या आयुष्यामध्ये सतत काहीतरी करायचं आहे. माझ्याकडे ती लिडरशिप क्वालिटी आहे. मुळात हे इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे ते
नेतृत्व असलं पाहिजे आणि मला असं वाटतं हे मॅडमकडे आहे, होतं आणि यामुळेच त्या कदाचित सेवानिवृत्तीनंतर सुद्धा घरी बसलेल्या नाही आहेत आणि आज तुम्ही ज्या संस्थेसोबत जोडल्या गेलेल्या आहात ती संस्था खरंच खूप मोठं काम करते आणि या संस्थेमध्ये म्हणजे असं म्हणतात की या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून तुम्ही या संस्थेशी जोडल्या गेल्यात आणि आज मला असं वाटतंय तरी तुम्ही फार बिझी आहात की जरी रिटायर झालेले असलात तरी तर खूपच छान आहे की रिटायर झालेले असले तरी मला दररोज कामाचे अपडेट्स येणार आहेत, मला उद्या काय करायचंय मला माहिती आहे, मला परवा कोणता कार्यक्रम करायचा आहे ईमेल सतत येत असतात अगदी दिल्ली ब्रांच पासून मुंबई ब्रांच पासून नुकताच मॅडम दिल्लीला जाऊन आलेले आहेत. तर एकंदरीत काय की त्यांनी त्यांचं काम कमी नाही केलंय, काम त्यांनी त्यांचा विस्तार जो आहे तो अजून वाढवलेला आहे, डायव्हर्ट केले म्हणेन. हा फक्त की कामाचा स्वरूप थोडंसं बदललेलं आहे. तर खूप छान वाटतं मॅडम. पण एकंदरमध्ये जर विचार करायला गेलं तर अगदी लहानपणापासून ते लहानपणीची सुजाता, त्याच्यानंतर ॲज अ प्रोफेसर म्हणून काम केलेलं तुम्ही आणि नंतर डीन आणि नंतर आता एक समाजसेविका म्हणून काम करताय, एका ठिकाणाचे प्रतिनिधी म्हणून त्या संस्थेला लीड करताय. हे सगळं करत असताना बरेच अनुभव आलेले असतील, त्यातला असा एखादा कोणता अनुभव आहे का जो तुमच्या आयुष्यामध्ये कायम तुमच्या पाठीशी राहिला किंवा असं म्हणतात की आलेल्या अनुभवातून आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली, अविस्मरणीय असा कोणता अनुभव तुम्ही? 2 अनुभव सांगते मी तुम्हाला. नक्की. जेव्हा मी पदवीधर झाले ना त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं मी जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हाच तो डिग्री कोर्स झाला होता, त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन उपलब्धच नव्हतं. म्हणजे आम्हाला डिग्री घेतली की तिकडे शिक्षण थांबायचं आणि मला अगदी आज रिझल्ट लागला आणि दुसऱ्या दिवशी नायर हॉस्पिटलमध्ये मला नोकरी मिळाली, त्यामुळे मी बिझीच होते संबंध वेळ. आधी मी क्लिनिशियन म्हणून काम केलं, मग टीचिंगमध्ये काम केलं, पण त्याच्यातच होते. मुलं झाली होती, मुलांचे अभ्यास वगैरे सगळं. त्यानंतर मला शांत बसवेना आणि तोपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन चालू झालं होतं. म्हटलं आता आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करायलाच पाहिजे, त्यामुळे तब्बल 25 वर्षानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. आता पोस्ट ग्रॅज्युएशन करायला बसले, ठरवलं, अभ्यास करायला सुरुवात केली आणि मला लक्षात आलं की मी ग्रॅज्युएशनचा अभ्यास करताना जे काही शिकले होते ते आता एकतर आउटडेटेड झालेलं आहे आणि दुसरं मी विसरलेलीही आहे. त्यामुळे मी अगदी सुरुवातीपासून म्हणजे आमचा एक सोडियम पोटॅशियम पंप म्हणून अगदी सुरुवातीची गोष्ट तिथून वाचायला सुरुवात केली आणि त्याचा मला एक फायदा झाला म्हणजे मला विषयाचं सखोल ज्ञान झालं, वरवरचा अभ्यास झाला नाही. ते केलं आणि त्यानंतर मला खूप भीती वाटत होती की माझ्या ज्या टीचर्स मला परीक्षा घ्यायला येतील त्या मी साधारण माझ्या थोड्याशा सिनियर, त्या मला परीक्षेत काही प्रश्न विचारतील आणि मला जर आलं नाही तर मला किती त्याची लाज वाटेल. ह्या सर्व गोष्टीमुळे मी खूप टेन्शनमध्ये होते. आणि मग रिझल्ट लागला आणि मग मला कळलं की मी मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिली आले. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. खरंच म्हणजे एकंदरीत काय की हा निर्णय घेणं म्हणजे बऱ्याच वेळेला आपण निर्णय घ्यायला सुद्धा घाबरतो. अगदी अगदी अगदी. हा निर्णय घेतल्यानंतर त्याला असं म्हणतात की पुरेपूर असा अभ्यास करून पुढे जाणं आणि पहिलं येणं किती मोठी गोष्ट आहे. अगदी. तर हा माझा विद्यार्थी म्हणून अनुभव. आता फिजिओथेरपिस्ट म्हणून एक अनुभव सांगते. माझ्या वडिलांचे एक स्नेही होते, त्यांचं वय झालं होतं 75 वगैरे असं वय असेल आणि ते पाठदुखीने अतिशय त्रस्त झाले होते. त्यामुळे ते आपल्या पाठदुखीचा इलाज करण्यासाठी ते ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेले, नामांकित ऑर्थोपेडिक सर्जन. त्यांनी तपासलं वगैरे आणि सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करण्याची गरज आहे. आता ऑपरेशन म्हटलं की जरा घाबरले कारण वय झालं होतं, त्या मला झेपेल की नाही असं वाटलं. आणि माझ्या वडिलांकडे त्यांनी म्हटलं काय करू रे, मला काही समजत नाही, मी दुविधामध्ये पडलो आहे. त्यावेळी माझे वडील म्हणाले की माझी मुलगी फिजिओथेरपिस्ट आहे, तू तिच्याकडे जा, ट्रीटमेंट घेऊन बघ, बरं वाटलं तर ठीक आहे, नाहीतर मग ऑपरेशनचा इलाज आहेच. त्याप्रमाणे ते माझ्याकडे आले. मी त्यांच्यावरती खूप मेहनत घेतली आणि तपासून मी वेदना कमी होण्यासाठी इलेक्ट्रिक उपचार पद्धती आणि पाठीची हालचाल आणि शक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे व्यायाम अशी ट्रीटमेंटची उपाययोजना केली. हळूहळू त्यांच्या वेदना कमी झाल्या आणि 15 ते 20 दिवसात ते छान हिंडू फिरू लागले. वाव. त्यावेळी माझ्या वडिलांची कौतुकाची नजर आणि पाठीवर पडलेली थाप
ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय. बहुमोल आणि अविस्मरणीय आहेत. केलेल्या कष्टाचं सार्थक झाले असं झालं. आपण म्हणू शकतो. आपल्या वडिलांना आपण काहीतरी केल्याबद्दल आनंद मिळवून दिला ह्याची मला फार फार समाधान वाटतं. समाधान आहे. आणि मुळात की एखादे वडील जेव्हा आपल्या मुलीबद्दल असं प्राऊडली अभिमानाने सांगतात की शी इज माय डॉटर, अरे माझी मुलगी आहे ना, तिथेच मला असं वाटतंय की आपण जिंकलेलो आहोत. आणि खरंच माझ्या वडिलांनाही याचं श्रेय आहे, कारण आम्ही 5 मुली, त्यातली मी सर्वात शेवटची धाकटी. ओके. पण एवढं आम्हाला भाऊ नाही, पण माझ्या वडिलांनी त्याबद्दल कधीही खंत व्यक्त केली नाही. आपल्या मुलींना उत्तम शिक्षण दिलं आणि नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिले. क्या बात. त्यामुळे त्यांना हे जेव्हा समाधान मी दिलं तेव्हा मला त्याचा फार फार अभिमान वाटला. म्हणजे मी ठामपणे म्हणू शकेन की ज्या पालकांना असं वाटतं की मुलगा नाहीये मग कसं होणार, हे बघा. अगदी जरूर आमचं हे उदाहरण द्या. बघा, अतिशय म्हणजे 5 मुली आहेत, त्यातलं प्रत्येक शेंडेफळ. मुली- आणि हे तुम्ही शेंडेफळ. जर प्रत्येक आई वडिलांनी जर आपल्या मुलींना, मी विशेषतः मुलींबद्दल बोलते, तर अशा प्रकारची जर शिकवण दिली तर कुठेच मुलगा नाही याची खंत कोणालाच वाटणार नाही. खरी गोष्ट आहे. खरंच खूप छान वाटतं मॅम. आणि मला असं वाटतंय तुमचा प्रवास इतका मोठा आहे, पण वेळेचं बंधन असल्यामुळे ना. आपल्याला थोडंसं उरकतं घ्यावं लागेल. पण आज खूप बरं वाटलं, कारण मी मगाशी तुम्हाला म्हणाले की अशा मुलाखती मी ज्या वेळेला ऐकते, मी ज्या वेळेला अशा मुलाखती घेते, त्यावेळेला मला बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. कारण तुमचे अनुभव हे मला आणि आपल्या श्रोत्यांना बरंच काही शिकवून जाणार आहेत. कितीही संकट आली तरी न डगमगता, किंवा एखादी जर गोष्ट करायची असेल आणि जर तुमचं ते म्हणतात ना गोल्स तुमचे जर तुम्हाला माहिती आहेत की मला काय, माझं ध्येय काय, हे जर मला माहीत असेल तर तिथपर्यंत पोहोचायचं कसं याचं मला असं वाटतं बेस्ट एक्झाम्पल आज आपल्यासोबत होत्या मॅडम. मॅडम, खरं तर मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला बस इतकाच विचारायचा आहे. बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो, मी माझं शिक्षण, माझ्या हॉबीज, माझं पॅशन मी कसं सांभाळू. लग्नानंतर बऱ्याच महिला आपल्याला एका चौकटीमध्ये बांधून घेतात, 9 to 5 जॉबच्या किंवा फॅमिलीजच्या. फॅमिली ही आपली प्रायोरिटी असणं गरजेचं आहे, आवश्यक महत्वाचं आहे. आहे, महत्वाचं आहे. पण स्वतःकडेही तितकंच लक्ष दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतंय की ज्यांनी त्यांची पॅशन मागे सोडलेलं आहे त्या महिलांना तुम्ही काय सांगाल जाता? आता त्यांना काही सांगायचं म्हणजे जखमेवर मीठ सोडण्यासारखं आहे, कारण त्यांनी ऑलरेडी सोडलेलं आहे. पण ज्यांनी नाही सोडलं त्यांना मी अगदी म्हणेन की तुम्ही फॅमिलीला जपा. फॅमिलीला जपणं हे अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर. पण आपण बायका अष्टावधानी असतो. आपण एका वेळी मल्टीटास्क म्हणतात ना, आपण भरपूर वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी करू शकतो. इथे मुलाचा अभ्यास घेताना आई स्वयंपाक करते आणि म्हणजे हे आपण अगदी सर्रास बघतो. तर त्यामुळे आपली पॅशन सोडू नका, ती चालूच ठेवा, वेळ काढा त्यासाठी. आणि स्वतःच मुलांचं सर्वांगीण विकास वगैरे ठीक आहे, पण स्वतःचा सर्वांगीण विकासही करण्याच्या मागे राहा. कारण मुलांनाही त्या गोष्टीचा अभिमान वाटतो जेव्हा आपली आई अशी सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे हे त्यांना समजतं तेव्हा. आणि मुलाच्या जडणघडणीमध्ये या गोष्टीचा इम्पॅक्ट होतो, अगदी भरपूर इम्पॅक्ट होतो. नक्कीच. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपण खूप प्रसिद्ध अशा आणि ज्यांनी मला असं वाटतंय की एक फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करत करत आपलं शिक्षण, आपल्याकडे आपल्याला नॉलेज, आपलं ज्ञान इतरांपर्यंत सध्या त्यांनी पोहोचवत आहेत. आणि यानंतरही एक समाजसेविका म्हणून त्यांचे काम त्यांनी चालू ठेवलेलं आहे. अशा सुजाता यार्डी मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या आपल्या आज की नारी या सेगमेंटच्या अंतर्गत. आणि त्यांच्यासोबत खूप छान दिलखुलास गप्पा झालेल्या आहेत. खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुमच्याकडे. आणि धन्यवाद. वयाची मर्यादा कुठेच दिसून येत नाहीये. टचवूड तुम्ही कायम अशाच एनर्जेटिक राहाल आणि सगळ्यांना आम्हाला छान मोटिवेट करत राहाल अशा शुभेच्छा तुम्हाला देते. आणि मनापासून धन्यवाद की तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात. माय प्लेजर. तर श्रोते हो, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. पुन्हा एकदा सांगतेय, आमचा संपर्क क्रमांक 9167993399. याच नोटवरती मी आरजे कोमल सुजाता मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.